रुपयाचा विमा शेतकऱ्यांना बंद करणार सरकार त्याच्यावरती? मला असं वाटतं का पहिले विमा 1 रुपया घेऊ नये, आखरी सरकारनंच पैसे भरावं. 7/12 आहे, आधार कार्ड आहे, सगळंच आहे. आधार कार्ड काढलं म्हणजे लिंक आहे का नाही तुम्हाला? मग सरसकट 1 रुपया न घेता 1 रुपया भराची तर गोष्ट सोडाच, 1 रुपया भरायला 50 रुपये खर्च येतं, 100 रुपये म्हणजे अधिक मूर्खपणा. म्हणजे एवढं मूर्खा म्हणजे ते म्हणतं ना का कसं राज्य चालवायची काय डोका आहे का नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. तुम्ही सांगा 1 रुपया कशाला ठेवला, मग काय गरज आहे का? सरसकट सगळ्यांचा विमा उतरवा ना. का होतं त्याला खर्च किती येतं त्याला झाले, त्या म्हाताऱ्या माणसांना त्या शेतकऱ्यांना जा तो 1 रुपया भरा. म्हणजे ते म्हणतं ना का एखाद्याच्या म्हणजे ते पेराचे टाकाचे 100 रुपये, हातियाचा एक 100 हे 100 वाली व्यवस्था आहे. मग इमानदार असाल आणि शेतकऱ्याबद्दल कर्जमाफीबद्दल तुम्ही बोललेच होते. अजितदादा म्हणते मला माहीत नाही, आणि माणिकराव कृषी मंत्री म्हणते आमच्या बजेटमध्ये तशी व्यवस्था नाही. मग लाज नाही वाटत का तुम्हाला थोडी तरी या गोष्टीची म्हणताना? एकतर तुम्ही देवेंद्रजी तुम्ही सांगितलं मार्चपर्यंत जर पैसे भरले नाही शेतकऱ्यांनी आणि तुम्ही जर निर्णय घेतला नाही तर 6% व्याज जे केंद्राचं माफ होते, केंद्राचे 3% आणि राज्याचे 3%, जे व्याज माफी आहे ते शेतकऱ्याला भेटेल का? ते भेटले नाही तर पुढच्या वर्षी कर्ज भेटणार का शेतकऱ्याला? नाही भेटणार. म्हणजे आहे त्याच्यापेक्षा जास्त खैट टाकताय तुम्ही. पण स्पष्टीकरण तर द्यायला पाहिजे ना, याचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे का आम्ही कोणत्या वर्षातलं कर्ज माफ करणार आहे, आताचं करणार, उद्याचं करणार, परवाचं करणार, किती करणार, कोणत्या लोकांचं करणार, ते ठरवलं पाहिजे. तुम्ही 8वा वेतन आयोग सांगितला आणि कर्जमाफीचं मात्र तुम्हाला सांगायला येत नाही. ज्याचा बोजा सगळ्यात कमी आहे त्याची घोषणा लगेच होते. म्हणजे 7व्या वेतन 8वा वेतन आयोग लागासाठी अजूनही 6 महिने दूर वेळ आहे, तरी त्याची घोषणा अगोदर होतं. म्हणजे 10% लोकांची व्यवस्था या देशामध्ये न मागता दिल्या जातं आणि 90% लोक कष्ट करून मरतं. ही या देशातली अत्यंत वाईट अवस्था आहे.